आम्ही पाहतोय का एक काळ असा होता का आम्ही अमेरिकेतून मिलो गव्हाणाचा अध्यक्ष महोदय, या देशातला आमचा माणसं हे उपाशी मरू नये, भूकबळीनं मरू नये म्हणून आम्ही विदेशातून आम्ही गव्हाणाचा अध्यक्ष महोदय, आणि आज आम्ही पाहतोय का आम्ही गव्हानं धान्यानं संपन्न झालोय अध्यक्ष महोदय. आणि असं असताना सुद्धा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या मात्र माणसं वाचली पण शेतकरी आत्महत्या करायला लागल्या. भुकेमुळे आम्ही पाहतोय जगातले देशातले माणसं मरत होते, पण शेतकऱ्यांना एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ठेवली. वैराग्यासी वैभवासी वैराग्यासी संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारू दत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूया. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात, नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा चारू दत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारू दत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल. त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, घड्याळावर, स्वयंपाकघरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारू दत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत. लहानपणापासूनच चारू दत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. मित्र होते
मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं. त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तन, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत. मात्र जसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला. ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे. मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणार असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. कर परमाद्भुत सृष्टी श्री वेदव्यास पुराणा जगद्विदित सृष्टी నవకల్పానికి నాంది పలుకు సృష్టి మహాయుగాన్ని మలచు మధుర మధుర సృష్టి మన్వంతరాన్ని సంతరించు సృష్టి కాలానికి కళలు చిలుకు కమనీయ సృష్టి. दत्ताश्रया द वे ऑफ अखंड ज्ञान योगा. मन शांतवती असू दे, श्री चरणावती असू दे, विषय भोगांत तू वागू नको, चित्त विष्णुटाई असू दे. तुम्ही म्हणाल ते तुम्हाला मिळेल, पण ते तेव्हा तुम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही तुमचं मन शांत ठेवाल, जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील सर्व भावना शांत ठेवाल. त्याच्या इथं काय सांगितलं की तुम्ही सर्वात आधी तुमचं मन शांत ठेवा. जोपर्यंत तुमच्या मन शांत असणार नाही तोपर्यंत तुम्ही जगामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकत नाही. संतांना परमेश्वर का भेटला? कारण ते सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्रभर एकच विचार करायचे. आपला विचार वेगळा असतो. सकाळी वेगळा विचार, दुपारी वेगळा विचार, संध्याकाळी वेगळा विचार, रात्री वेगळा विचार. जेव्हा तुम्ही एकच विचार वारंवार करता तेव्हा तो विचार कृतीमध्ये परिवर्तित होत असतो. तुम्ही म्हणाल की मला अमुक गोष्ट अमुक वेळेत पाहिजे, तर ती गोष्ट वारंवार तुम्ही ते विचार करा, वारंवार तुम्ही विचार करा, सकारात्मक विचार करा. तेव्हा तुमच्या मनावर जो सकारात्मक प्रभाव पडेल तो सकारात्मक आचरणामध्ये येत असतो. परंतु भारतात आज गरिबी का बरं? कारण भारतातील आज लोक सकारात्मक गोष्टीपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त करतात. पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है. दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं. इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं. वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश. मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश महाराष्ट्र देश. हे जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी, हे जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी. परलोकांची व्यवहारा परमार्थासी.
Dantashraya, the way of Akhand Jnana Yoga.